नमस्कार, मी प्रदीप केळुस्कर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे 2% वाचक. एक सूचना, या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर मग आता ऐकूया माझी कथा 2% वाचक. संदीप सरदेसाई आपल्या खुर्चीत येऊन बसला. तोच त्याच्या टेबलावरचा फोन वाजला. संपादक कुलकर्णी त्याला आत बोलवत होते. संदीप संपादकांच्या केबिनमध्ये आला. बस संदीप, तुला मुद्दाम बोलावलंय मी. बोला सर. संदीप, काल आपल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये एक विकलांग माणूस, म्हणजे आपली ती अपंगांसाठी असते ना ती स्कूटर, म्हणजे 3 चाकी पार्क करू पाहत होता. त्यावेळी एक श्रीमंत बापाचा मुलगा त्याला गाडी लावू देत नव्हता. तो विकलांग माणूस रडकुंडीला आला. नशीब की त्याच वेळी मी तिथे होतो. मी त्या श्रीमंत पोराला सुनावले की या देशातील दिव्यांगासंबंधी नियम त्याला सांगितले आणि त्या दिव्यांगाला पार्किंग करू दिलं. संदीप, मी तुला मुद्दाम बोलावले. आपल्या पेपरमध्ये आठवड्यातून 1 दिवस 1 पान दिव्यांगासाठी ठेवायचे. त्या दिव्यांगाचे अधिकार, त्यांना असलेले सरकारी नियम, त्यांच्यासाठी असलेल्या सोयी, आपल्या शहरातील आणि आपल्या राज्यातील त्यांच्यावर उपचार करणारी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, परदेशात असलेल्या सोयी, परदेशातील उपचार आणि अजून बऱ्याच गोष्टी लिहायच्या. याची जबाबदारी तू घ्यावी संदीप, अशी माझी इच्छा आहे. मी आपल्या मालकांची, शेटजींशी बोललो याबद्दल, पण मी म्हटल्यावर ते नाही म्हणणार नाहीत. शेवटी इतक्या वर्षाचा अनुभव आहे माझा, त्यांना माहिती असतं शेवटी. संदीप सरदेसाईला अशा जबाबदाऱ्या आवडत असत. म्हणजे जबाबदाऱ्या स्वीकारण्याची त्याची वृत्ती होती. त्याने संपादक कुलकर्णींना म्हटलं, सर, ही फारच चांगली कल्पना आहे. मला वाटते दिव्यांगांसाठी आठवड्यातून एकदा का होईना पण 1 पान वापरणारे कदाचित आपण पहिलेच असू. होय संदीप, ही खरंच मोठी गरज आहे. परदेशात डिसॅबिलिटी लोकांसाठी खास सोयी असतात, त्यांच्यासाठी चांगले नियम आहेत, त्यांचेकरता वेगळे फुटपाथ असतात, रेल्वे विमानात सीट्स राखून ठेवलेल्या असतात. भारतात पण असे नियम आहेत, पण ते पाळतो कोण? तुला माहिती आहे ना, आपल्याकडे नियम मोडायची शर्यत असते. ते असो, आपण आपल्या परीने काम करायचे. आपल्या वाचकांपर्यंत जरी हे पोहोचले तरी खूप झाले. कोण जाणे, आपले पाहून इतर पेपरवाले पण दिव्यांगांसाठी एखादे पान ठेवतील. संदीप आपल्या टेबलावर आला आणि विचार करू लागला. खरंच छान आणि आवडीचं काम आहे. जोरात कामाला लागायला हवं. त्याने गुगल सुरू केलं आणि दिव्यांगांसंबंधी वाचू लागला. त्याच्या लक्षात आले जवळपास 21 प्रकारचे दिव्यांगाचे प्रकार आहेत. त्यातील काही आपल्या आजूबाजूला असतात, काही क्वचित दिसतात. दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये बातमी आली, आता दर शनिवारी वाचा संदीप सरदेसाई याचा दिव्यांगावर खास लेख. संदीपवर जबाबदारी आली. आता हे काम व्यवस्थित करायला हवं. दुसऱ्या दिवशी तो पुण्यातील एका दिव्यांग हॉस्पिटलमध्ये गेला. त्याने 2 तास त्याचे उपचार घेणारे, उपचार करणारे, मदतनीस, नातेवाईक यांच्या भेटीगाठी घेतल्या. शनिवारी त्यांच्या पेपरमध्ये संदीपचा पहिला लेख आला आणि वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मग संदीपने मागे वळून पाहिलं नाही. तो समाजातील सेवाभावी लोकांना भेटू लागला. त्यांच्या मुलाखती छापून येऊ लागल्या. मग विविध दिव्यांग व्यक्ती जे बोलू शकतात त्यांच्या मुलाखती, त्यांचेवर उपचार करणारे डॉक्टर्स, खार अंधांसाठी असणारे आश्रम, तेथील परिस्थिती वगैरे वगैरे अनेक बाबी त्याच्या पेपरमधून येऊ लागल्या. संदीप दिव्यांगासाठी काम करणाऱ्या पुण्यातील आणि आजूबाजूच्या अनेक सेवाभावी संस्थांमध्ये जाऊ लागला. या अनेक संस्था त्याच्या विशेष लक्षात राहिली ती मुळशी येथील अनुकंपा संस्था. अनुकंपा संस्था ज्याची सुरुवात उर्मिलाबेन शहा यांनी केलेली. त्या स्वतः पांगळ्या होत्या. लहानपणी पोलिओने त्यांना पांगळे केले होते आणि आता व्हीलचेअरवरून संस्था सांभाळत होत्या. संदीप अनुकंपा संस्थेमध्ये वारंवार जाई. तेथे अनेक दिव्यांग व्यक्तींना काही ना काही उद्योग दिलेला असे. उदाहरणार्थ कागदाच्या पिशव्या बनवणे, मेणबत्ती बनवणे, काजू फोडून काजू वेगळे करणे वगैरे वगैरे.
उर्मिलाबेन संदीपवर खुश होत्या. प्रथमच कोणीतरी दिव्यांग या विषयावर लिहू लागलं होतं आणि एका प्रतिष्ठित पेपरमध्ये आठवड्यातून का होईना ते छापून यायला लागलं होतं. 1.5 वर्षे संदीपचे दर शनिवारचे सदर सुरू होते. त्याला अनेकांची पत्रे फोन येत होते. अनेक ठिकाणी त्याला व्याख्यात्या म्हणून बोलवले जात होते. अनेक सेवाभावी संस्था त्याला मार्गदर्शनाला बोलवत होते. आणि संपादक कुलकर्णी निवृत्त झाले आणि दुसऱ्या एका वर्तमानपत्रातून आलेले संपादक मोहन जगताप या वर्तमानपत्रात संपादक म्हणून आले. आल्या आल्या त्यांनी सर्व वर्तमानपत्राची झाडाझाडती सुरू केली. त्यांनी कुलकर्णींच्या काळातील अनेक गोष्टी बदलल्या, अनेक सदरे बंद केली. त्यांनी संदीप सरदेसाईच्या दिव्यांग सदराविषयी बोलण्यासाठी संदीपला केबिनमध्ये बोलावले. सरदेसाई, मी तुमच्या दिव्यांगासाठी ते सदर बंद करायचा निर्णय घेतलाय. संदीप हडबडला. एवढे चांगले चाललेले आणि समाजासाठी उपयोगी पडलेले सदर बंद करणार? तो सरांना म्हणाला, सर असे करू नये. एकतर आपला एकच पेपर दिव्यांगासाठी धडपडतोय, त्यांच्या हक्कासाठी आणि समाजाला त्याची जाणीव होण्यासाठी प्रयत्न करतोय. या सदराला मोठा रिस्पॉन्स आहे. म्हणून मी आपल्याला संपादक साहेब विनंती करतो, आपण आणि मॅनेजमेंटने याचा विचार करावा. प्लीज प्लीज सर. सॉरी सर देसाई, मला मॅनेजमेंटला उत्तर द्यावं लागतं. मॅनेजमेंट रेव्हेन्यू विचारते, जाहिराती किती मिळतात हे पाहते. शेवटी हा धंदा आहे बाबा, धंदा. शेटजींनी ते पैसे गुंतवलेत. एवढा सर्व खर्च भागून प्रॉफिट किती मिळाला याचे मला दर सोमवारी उत्तर द्यावे लागते. कुलकर्णींची गोष्ट वेगळी. ते अनुभवी माणूस, त्यांच्याकडे कानाडोळा करत होती मॅनेजमेंट. अरे पण मला इथे जॉब देताना रेव्हेन्यू किती येणार असा प्रश्न विचारून इथे घेतलाय. तू 20 लाखाच्या जाहिराती आणू शकत असेल काय? उत्तर दे. 20 लाखाच्या? नाही नाही सर, मी हे करू शकत नाही. पण समाजाला याची गरज आहे सर. दिव्यांग लोकांना आणि अनेक सेवाभावी संस्थांना हे सदर आपलंसं वाटतंय. मोठ्या आशेने ते आपला पेपरकडे पाहत होते. ते दर शनिवारी आपला पेपर विकत घ्यायचे. सरदेसाई, पेपरचा खप खूप वाढला म्हणजे मॅनेजमेंटला फायदा होत नाही. जाहिरातीवर पेपर चालतो आणि अशा 2% दिव्यांगांसाठी आपण शनिवारचं 1 पान खर्च करू शकत नाही. 2%? सर पण हे 2% आपल्या समाजाचा भाग आहेत ना. एकूण समाजाच्या दिव्यांग 2% असतील कदाचित. त्यामुळे लाखो कुटुंबे काळजीत असतात किंवा डिस्टर्ब होतात. त्याचं काय? सॉरी सर देसाई, सॉरी. आपण हे सदर ताबडतोब बंद करतोय. त्याऐवजी वेब सिरीज आणि परदेशी मालिका यांची माहिती देणारे नवीन सदर सुरू करतोय. तू हे लिहिणार आहेस का? नाही सर, सॉरी. याविषयीचा माझा अभ्यास नाही. ही जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी द्या. सरदेसाई बाहेर पडला. तो नर्वस झाला. या विषयात त्याला रुची मिळू लागली होती. त्याला अजून पुढची कामं दिसत होती. अनेकांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. मोठ्या शहरातील अनेक आधुनिक उपचारांवर लिहायचे होते. पण नवीन संपादकांना या समाजातील 2% दिव्यांगासाठी शनिवारचे 1 पान ठेवणे म्हणजे वेस्ट ऑफ मनी वाटत होतं. पण 1.5 वर्षे या सदराने एवढी लोकप्रियता मिळवली त्याचे काय? अगदी अनिल अवचट, अभंग बंग ते अच्युत गोडबोले यांनी फोन करून कौतुक केलं. त्याचं काय? सर्व गोष्टी पैशात मोजता येतात काय? आपण समाजाचे काही देणं लागतो की नाही? कुठून 20 लाखाच्या जाहिराती मिळतील या विषयाला? हे काय IPL आहे की सिनेमेचे प्रमोशन? सरदेसाई रोजच्या कामाला लागला. त्याने अजून दुसऱ्या कुठल्या वर्तमानपत्रात हे सदर सुरू करता येईल की काय अशा चाचपण्या सुरू केल्या. पण समाजातील 2% वर्गासाठी कुणालाही इंटरेस्ट नव्हता. संध्याकाळ झाली की सरदेसाई चलबिचल व्हायचा. गेली 1.5 वर्षे तो आणि त्याची पत्नी अनुराधा कुठल्या ना कुठल्या दिव्यांग आश्रमात जात असत आणि कुठले तरी नाहीतर कुठल्या तरी दिव्यांगाच्या घरी तरी जात असत. त्यांच्या घरी जाऊन नवीन उपचारांची त्यांना माहिती देत असत. सरदेसाई बायकोसोबत असाच अनेक संस्थात जात राहिला. पेपरमधून हे सदर बंद होतात त्याला आणि पेपरला अनेकांचे फोन येत होते.
संदीप आपली असहाय्यता त्यांना व्यक्त करत होता आणि संपादक जगताप सरळ सरळ दुर्लक्ष करत होते. अनुकंपा संस्थेच्या संपादिका उर्मिलाबेन शहांचा त्याला फोन आला आणि रविवारी त्याला भेटायला बोलावले. रविवारी तो मुळशीमध्ये गेला तेव्हा मॅडम त्याला म्हणाल्या, सरदेसाई, तुम्ही तुमच्या पेपरमध्ये डिसॅबिलिटी लोकांसाठी छान सदर चालवत होतात. खरं तर मला तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. सरदेसाई म्हणाला, मॅडम, नवीन संपादकांना रेव्हेन्यू पाहिजे, जाहिराती पाहिजेत. या दुर्लक्षित दिव्यांगांसाठी कोण जाहिराती देणार? पूर्वी विजय मर्चंट सारखे एखादे मोठे उद्योगपती होते, आता कोण आहेत? मॅडम म्हणाल्या, ते खरंच आहे. मी गेली 25 वर्षे हा आश्रम चालवते. कोण कुठे पैसे देण्यासाठी उत्सुक असतो याची मला कल्पना आहे. ते जाऊ दे सरदेसाई, तू आमच्या संस्थेत जॉईन होणार काय? अर्थात तिथे पगार मिळणार नाही, पण तू तुझी नोकरी चालू ठेव, इतर वेळात मला मदत कर. सरदेसाईला ही कल्पना आवडली. त्याने ताबडतोब होकार दिला. उर्मिलाबेनला पण संदीपसारखा माणूस सोबत हवा होता. त्यांना पण हुरूप आला. त्या ट्रस्टवर अजून माणसे होती, पण संदीपला जशी दिव्यांग लोकांबद्दल कळवळा होता तसा इतरांना नव्हता. आश्रमाला मोठ्या जागेची गरज होती, जेणेकरून सर्व प्रकारचे दिव्यांग एके ठिकाणी सामावले जातील. अशा जागेसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी संदीपवर त्यांनी दिली. संदीपने आपल्या वर्तमानपत्रातील ओळखीने अनेकांची संपर्क साधला, पण त्याला यश येत नव्हते. त्याला बातमी लागली की मुळशीमधील एक विधवा स्त्री आहे, जिच्या नावावर 3.5 एकर पडीक जमीन आहे आणि तिला मूळबळ नसल्याने चांगल्या संस्थेसाठी तिला दान करायची आहे. संदीप त्या स्त्रीला भेटला. तिच्या नात्यात असाच एक मतिबंध मुलगी होती, त्यामुळे अशा मुलांना चांगल्या शाळेची, आश्रमाची किती गरज आहे याची तिला गरज होती. तिने आपली जागा संस्थेला दिली. एवढी मोठी जागा मिळाल्यानंतर त्यावर ट्रस्टची बिल्डिंग बांधायची ठरली. पुन्हा एकदा संदीप सरदेसाई पुण्याच्या खासदारांना जाऊन भेटला. त्यांनी स्वतः येऊन जागा पाहिली आणि पुण्यातील काही धनिकांना फोन केले. 2 ठिकाणून इमारत बांधून देण्याचा शब्द मिळाला आणि 2 वर्षात बांधकामाला सुरुवात पण झाली. ट्रस्टच्या इमारतीचे काम सुरू असताना उर्मिलाबेनचे निधन झाले. सर्वांनाच मोठा धक्का बसला. मग उर्मिलाबेन शहा दिव्यांग ट्रस्ट हे नाव ट्रस्टला देऊन काम चालूच राहिले. आता ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून संदीप सरदेसाई याची निवड झाली. नवीन इमारती दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्यासाठी स्वतंत्र जागा मिळाल्या. अंधांसाठी वेगळी, बहिऱ्यांसाठी, मुक्यांसाठी, मतिमंद, पांगळे, बौद्धिक अक्षमता, स्वमग्नता आणि अजून बरेच काही. पुण्याच्या खासदारांची या संस्थेकडे विशेष लक्ष होते. एकदा खासदारांनी सर्व पत्रकारांना बोलावून संस्थेची इमारत दाखवली आणि संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी आवाहन केले. मग मात्र संस्थेकडे पैशाचा पूर आला. संदीप सरदेसाईने व्यवस्थित नियोजन केले. उत्तम शिक्षक, मार्गदर्शक नेमले. दर शनिवारी दिव्यांग व्यक्तींसाठी समुपदेश येऊन बोलू लागले. चांगले डॉक्टर्स येऊन भेटू लागले, उपचार करू लागले. दिव्यांग नातेवाईकांसाठी बोलण्यासाठी एक्सपर्ट येऊ लागले. उर्मिलाबेन शहा दिव्यांग ट्रस्टचा पुणे जिल्ह्यात बोलबाला झाला. अनेक पालक तसे नातेवाईक काही दिव्यांग लोकांना निर्वासित म्हणून ठेवू लागले. त्यांना काही तासापुरते सोडून संध्याकाळी घरी नेऊ लागले. सरदेसाई सतत कामात अडकलेला असायचा. एकदा त्याचे पहिले संपादक कुलकर्णी येऊन ट्रस्टचे काम पाहून गेले. सरदेसाईंनी त्यांना नमस्कार केला आणि दिव्यांगांकडे तुमच्यामुळे मी सहानुभूतीने पाहायला लागलो असे त्यांना सांगतात त्यांनाही खूप आनंद झाला. एक दिवस सकाळी 10 वाजता तो ऑफिसच्या कामात अडकलेला असताना बाहेरील क्लार्क सांगायला आला, सर, एक वयस्क व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आहे. वयस्क व्यक्ती असली की संदीप कधी भेट नाकारत नसे. त्यांनी त्यांना आत पाठवायला सांगितलं. ती व्यक्ती आत येताच त्याने ओळखले, हे आपले संपादक मोहन जगताप. त्यांनीच आपले पेपरमधील सदर बंद केले होते. तो पटकन उभा राहिला. सर, तुम्ही? होय सरदेसाई, तुझे आपल्या पेपरमधील चांगले चाललेले सदर बंद करायला लावणारा मी तुझा तो संपादक जगताप. पण सर, तुम्ही इथे? सरदेसाई, तुला आठवत असेल त्यावेळी मी म्हणत होतो या 2% दिव्यांग लोकांसाठी आपल्या पेपरमधील आठवड्यातून 1 पान तू लिहित होतास, ते मी बंद केले. पण नियतीने मला मोठा धडा शिकवला रे.
काय झालं सर? कसला धडा? सरदेसाई, मला एकच मुलगी, माझी मोठी लाडकी. तिने तिच्या कंपनीतील सहकार्याशी लग्न केलं, तो पण चांगला मुलगा. पण या दोघांची दोन्ही मुले मतिमंद निघाली रे. काय म्हणता सर? होय रे सरदेसाई, खरंय. खूप उपचार केले नातवांवर, पण काही उपयोग होत नाही. मी हरलो रे सरदेसाई. समाजातील फक्त 2% म्हणता म्हणता माझ्या घरात 100% दिव्यांग आले रे सरदेसाई. सर, शांत व्हा. तुमचीही काही चूक नव्हती. जोपर्यंत आपल्या घरात अपंग, मुका, बहिरा, मतिबंध नसतो तोपर्यंत याची तीव्रता जाणवत नाही. असा कोणतरी आपल्या घरात आला की मग कळते अशा व्यक्तीला समाजात वावरणे किती कठीण आहे ते. शांत व्हा सर, शांत व्हा. मी शांतच आहे सरदेसाई. मी माझ्या दोन्ही नातवांना तुझ्या हवाली करत आहे. उर्मिलाबेनने सुरू केलेला हा ट्रस्ट आणि तुम्ही चालवत असलेला हा आश्रम, त्याच्या बातम्या मी वाचत होतो. आज स्वतः डोळ्यांनी पाहिला. जगताप बाहेर गेले आणि त्याने आपल्या मुलीला आणि दोन्ही नातवांना घेऊन आले. सरदेसाईने त्या 2 मतिबंध मुलांना जवळ घेतले. तुम्ही काळजी करू नका सर. माझी संस्था या दोघांची व्यवस्थित काळजी घेईल. दर शनिवारी पालकांची भेट असते, तेव्हा यांना भेटायला या आणि 2 महिन्यात यांची प्रगती पाहत राहा. सरदेसाई, माझी अजून एक विनंती आहे. आपल्या पेपरचा मी आता डायरेक्टर झालो आहे, म्हणून तुला विनंती करतो, आता दर आठवड्यातून 2 वेळा तुझे दिव्यांगावरचे सदर चालू ठेव. सर, पण जाहिरातीचे सोड रे सरदेसाई. माझ्यासारख्या असंख्य दिव्यांगाच्या पालकांना आणि नातेवाईकांना तुझ्या सदराची अत्यंत गरज आहे सर. म्हणून सरदेसाईंनी जगतापला मिठी मारली. सरदेसाई, ही काही वर्षापूर्वी केलेली चूक सुधारतो आहे, ते पण 100% पालकांसाठी. जगताप डोळ्यातील अश्रू पुसत पुसत म्हणाले. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.